उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला नकली शिवसेना म्हटल्यानंतर अमित शहांनी आता वारसदारवरून टीका केली आहे। बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार उद्धव ठाकरे नाहीत, राणे, राज ठाकरे आणि शिंदेच वारसदार असल्याचं अमित शहा म्हणाले। विरासत तो नारायण राणे, एकनाथ शिंदे और राज ठाकरे के पास रह गई, अब कब की पीछे छोड़ दो। रत्नागिरीच्या सभेतून अमित शहांनी उद्धव ठाकरेंवर थेट निशाणा साधला आणि बाळासाहेबांच्या विचाराचे वारसदार नारायण राणे, शिंदे आणि राज ठाकरे असल्याचं म्हटलं। सावरकरांचं नाव न घेऊ शकणारे उद्धव ठाकरे नकली शिवसेनेचे अध्यक्ष असल्याची बोचरी टीकाही अमित शहांनी केली। बाला साहब की विरासत ऐसे नहीं मिलती है उद्धव जी। बाला साहब के यहाँ आपने जन्म लिया, विरासत तो नारायण राणे, एकनाथ शिंदे और राज ठाकरे के पास रह गई, अब कब की पीछे छोड़कर चले गए। ये नकली सेना के अध्यक्ष उद्धव ठाकरे वीर सावरकर जी का नाम अपने भाषण में लेने का हिम्मत कर सकते हैं क्या? बोलिए, कर सकते हैं क्या? अगर सावरकर का नाम लेने से शर्म आती है तो काय की शिवसेना के अध्यक्ष उद्धव जी आप नकली शिवसेना चला रहे हो। असली शिवसेना एकनाथ शिंदे के साथ। राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिलाय, त्यामुळे अमित शहांच्या भाषणात बाळासाहेबांच्या विचारांचे वारस म्हणून राज ठाकरेंचंही नाव आलं। त्यावरून ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंनी अमित शहांवर पलटवार केलाय। जनतेला विचारा म्हणा, ज्या राज ठाकरे मागच्या 20 वर्षांनी लढतात, साधं कोणतं ज्याला एक उमेदवार नाही दिला, एक लोकसभेचा एक माणूस नाही दिला, तो तुमच्यावर आला असेल, तो बाळासाहेबांच्या विचाराचा वारसदार आहे। या सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही काय वेडं समजले? महाराष्ट्रातल्या जनतेला शिवसेना माहिती आहे, बाळासाहेब ठाकरे माहिती आहे, त्यांच्या विचाराचे वारसदार माहिती आहे। अमित शहा सांगून काय होणार आहे? जे लोक नुसते रोज धंद्याची गोष्टी करतात, ह्या लोकांना हे काय करणार? शिवसेना काय करणार आहे? मराठी माती काय करणार आहे? मराठा मातीचा स्वाभिमान काय करणार? हे व्यापारी लोक आहेत। अमित शहांनी राणेंसाठी रत्नागिरीत आणि संजय काका पाटलांसाठी सांगलीच्या विट्यात सभा घेतली, तर राहुल गांधींनी पुण्यात रवींद्र धंगेकरांसाठी सभा घेत मोदी सरकारवर निशाणा साधला आणि सत्तेत आल्यावर 50% आरक्षणाची मर्यादा हटवणार अशी घोषणा केली। तर हमने डिसीजन ले लिया है, जाति जनगणना होगा, 50% का ये जो बैरियर बना रखा है इसको तोड़ फोड़ के हम परे कर देंगे। और जो हमारे सेंसस से हिस्सेदारी मिलेगी, मराठास को, धनगर को, बाकी छोटी छोटी जातियों को हिस्सेदारी मिलेगी। ब्यूरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।